नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा पहिला प्रश्न बघा, प्लास्टिक रिसायकलिंग तिसऱ्या जागतिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली, ऑप्शन नंबर 4। प्रश्न क्रमांक 2 पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बितांग आदिपूर्णा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया, ऑप्शन नंबर 1। पुरस्काराचे नाव काय आहे? तर बितांग आदिपूर्णा। लक्षात ठेवा, देश कोणता आहे? तर इंडोनेशिया। डायरेक्ट एक तर देश विचारतात, नाही तर पुरस्काराचे नाव विचारतात। प्रदान करता बघा, राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो। वैशिष्ट्य, इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा, तर लक्षात ठेवा। आणि महत्त्व बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 35वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे हा। प्रश्न क्रमांक 3 पहा, भारतीय पर्यटन स्थळाच्या डिजिटल प्रचारासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे गुगल इंडिया, ऑप्शन नंबर 4 योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला सापडलेले 16व्या शतकातील विजयनगर काळातील शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे? योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 5 पहा, ऑप्शन नाटो शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? याचे योग्य उत्तर आहे तुर्की, ऑप्शन उत्तर आहे तुर्की। पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाने गार्डियन ऑफ द ब्लू होरायझोन पुरस्कार मोदी यांना प्रदान केलेला आहे? तर जे भारताचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांना सेशल्स या देशाने गार्डियन ऑफ द ब्लू होरायझोन हा पुरस्कार दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारत आणि जपानने कोणते वर्ष इयर ऑफ शेअर्ड हॉरिझॉन म्हणून घोषित केले आहे? याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2 2027 हे वर्ष केलेले आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, नेमार हे कोणत्या खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहे ज्यांनी अलीकडेच निवृत्ती घेतली आहे? उत्तर आहे फुटबॉल, ऑप्शन नंबर 3। आजचा शेवटचा प्रश्न बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, कारण की तिथे सर्व अभ्यासाचं मटेरियल आपण तिथे टाकत असतो, सर्व काही अपडेटसुद्धा तिथे टाकत असतो। तर लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 9, कोणती बँक ही UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारी आणि या माध्यमातून दीर्घकालीन रेमिटन्स सेवा सुरू करणारी पहिली युरोपीय बँक ठरली आहे? उत्तर आहे युरो बँक, ऑप्शन नंबर 4। तर दररोज आपल्या या चॅनलवर चालू घडामोडी सकाळी 7 वाजता येत असते, तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा।